श्री गणेशाय नमः। जय जय अजी करुणानिधे आगम गोचर विशाल बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे हे योगी मानस जनी पंढरीशा मूळ पीठनी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी अससी विटेवरी सौम्य दिससी परिनीटक बहुतटक चित्त चालक भक्त मानस स्वभाव हारक छिनाल सुकृत उरोनिधी पहा कैसी बका समान नासागर भागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबा वाण चांगुलपण मिरवितसे परी ही अंतरीची खूण नरहरी मालू एकची जाणे भक्तीविषयी लंपट वासना मना माझी हुटुहुडी सुकर्म हृदया घालून हात युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे होऊन कार्यार्थ आपुले त्या संपादी पहा धामाजीचे दायधन गटकन गिळले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग धरून देव महार झाला असे नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयी वरिला काम भांडा बेतो जन्मोजन्म शिवमौळी राहत असे कुब्जा दादूला वांकुडा तिंकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वृंदा पुरुषही जाडा स्मशान वस्ती केलीसे ठकवोनी मारिला काय यवन 16 सहस्त्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती भरिलीसे चक्षुगोचर होत जे जे ते मागू शके अति निर्लज्जे सुदामाचे पृथुक खाजे कोरडे न म्हणे सहसाही कायवरीला मृत्यू दुकाळाने द्रौपदीची खाय भाजीपाने हात ओढवुनी लाजिरवाने मिटक्या मारुनी भक्षितसे शबरीचे बोरे उच्चिष्ट पाहून न म्हणे भक्षी मन लावून चोखियाचा पदार्थ गोड पाहून हृदासहित सारितसे नामा बाळ ठकवुनी त्वरित नैवेद्य भक्षित हातोहात तस्मात किती दुर्गुणात सद्गुणात ते आणावे असो वैसे परमठकणी येऊनी बैसरी ग्रंथश्रेणी मम चित्ता ते समूळ घेऊनी पायापाशी ठेवीतसे असो तिचे वरदे करून श्रोते ऐका आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळा कारणी संचरला कले अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळाख्यस्थाना पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच बाहू सार्धशत चौरस षडशत विराजलेसे द्वारथे ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड त्यांनी नाथपंथ पाहुणे वितंड चित्तात कामना उदेली नागपत्र अश्वत्थ ठाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्या प्रवाही प्रसन्न केले देवाती तरी शाबरी विद्या कवित येणे केले वरदस्थित तपी ते प्रांजळ काय असत केवी झाले ते पाहू ऐसा काम धरुणी पोठी युद्धरीतीच्या सुखालोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले दाराते अंगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा दावुनी तद्रुपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग गेरू म्हणे शक्ती दर्शन घेणे उदेले अंतःकरण तरी म्हणी आहात संन्यास धाम तुम्हा जाणे आहे का तव ते म्हणती जोगी ऐक आम्ही येथेची स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणितो तरी येथे कामना अस्तित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसवणी त्याप्रत मार्गाप्रती योजित असो अगा पुमासा प्राणी शब्द रचने दिसून येता चित्तकामने त्या प्रसादुनी अंबा दर्शने सिद्ध करतो महाराजा आणि पापकलह अर्थ दुर्जकी आमुते दिसून येता दृष्टी त्यासी मागे परतवुनी रहाटी तो पुरुष दर्शनासी मिरविना तस्मात वागोत्तराचे देठी प्रसाद मिरवला हो शेवटी तरी त्वत्कामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योगद्रुमा पापपुण्याचा झाडा आम्हा दर्शवोनी दर्शन कामा स्वस्थ करी रतिसुखा अंतरी आला अर्थकंदर्प येथे करिता काही लोप तरी संचार करता द्वारमाप मध्ये अटक महाराजा द्वार साकडे होते अतिसान गुंते करिता अमृत भाषण मग त्या ते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात तुमची कर्मराहटी झाली जैसी महिपाठी ती ते दर्शवुनी वागदिवटी दर्शनाते दर्शिजे गेरू म्हणे द्वारस्थ बापा आम्हा नेणो पुण्यपापा कर्म सुकर्म अर्थकंदर्पा ईश्वरी अर्थी केले असे जैसे या लहरा भास उभय नातळे त्या सुखास हर्षदरारा सावधपणास ठाई ठाई मुरत असे तो नौका सरिता तोई
जात दोथडी रूख परी दिसती पळत दोथडीचा बा एक साक्षीवंत रुखा पळ नेणीची की तो व्यक्त बहु घटक्षिती अंतर दिवटा बहु गवस्ती परी त्याची सदा दीप्ती नैनी मिरवे महाराजा तुटुनी नीती पुण्यद्रुमा आम्ही नेणो पावले उगमा तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोदय देह धरल्या पोटी कर्मा कर्म उभे राहती मिरविले हे प्रपंच हाटी पदार्थ सवे हे दोन्ही तरी बातयाच्या गृहकपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोकुनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचिल्या वाचुनी धन ना तळे कदा हाटीचे कण तरी कर्म जलपल्या वीण अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचन प्रवाही कामसरिता मिरविल्याही तेने दर्शनी अंबापायी संगमाते मिरविल नात्री गौण धरुणी पोटी वदता अर्थ न लाधे जेठी प्रांजळ वदकी शेवटी फिरून जाशील माघारा वा प्रांजळ बदल्या वीण करून देऊ तुझे गमन बहु चावटी जलपल्यान शिक्षा पावसी येथे तू असे ऐकता मच्छिंद्रनाथ म्हणे शासनी उदेला आदित्यसूत तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वर्णू मशका हो जो महाप्रलय भद्ररुद्र तो ग्रासोनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र काय असे मशक हो ऐशी ऐकता मच्छिंद्र गोष्ट परम क्रोधाची झाली दाटी मग ते अष्टभैरव थाटी एकदाची उठावले जैसे अपार विधान थाटी अबळा सांडुनी उबला कोटी दीप्त होऊनी सांगे गोष्टी महाखगी जाऊन या तन्याये अष्टभैरव मांडिते झाले युद्धपर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टनकारिले ते समयी तो परजोनी असीलता मुद्गल गुरु ज्या परमकठीनता अंकुश भरची मांडू असता चक्रे चालती उद्देश गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळूनी उठावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्मजोळी ओपिला हस्त जय जय श्री गुरुराज दत्त म्हणून भस्म करी कवळूनी दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चिनी आपला भाव म्हणे मित्रा वरुणदेव सिद्ध असोत मम काजा अश्विनी वरुण आग्नी वात धरामरादी वज्रनाथ गणगंधर्व तरंगिणी वत सिद्ध असोत आम्हा ते बुद्धी सिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदनार या सर्वांते नमस्कार साह्य असोता मुदे वैसे जलपुनी मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वासी मग वज्रपंजर प्रयोग भूती धरास्त्रे नेमुनी शुक्र दैवती मंत्रप्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चित असे तेणी शरीर वज्राहून ते समय झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपुले या वया ते कराल आळस तरी मातृपितृ शपथेस गुरु धिक्कारुनी निर्बळ यश मुखा काळे कराल की मग जीने संदेहरूपी मिरवणे येथे मम कंदर्पी उडी सांडूनी ते कुपी प्राण तेजावा हे बरेच वैसे ऐकता वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्रे शिखानाथ विधानी कवळू पाहती घ्रासावया जे अष्टभैरव भद्रकाळ शस्त्रे सोडिती उतावेळ म्हणे येथे यांचा काळ चिता भस्मी मिळवा मग नाथ शरीरा लक्ष्मी अष्ट शस्त्रे प्रेरिती प्रहार अनिष्ट त्रिशूळ फरशते नीट दना नीत अंगाते अंकुश परज गुर्ज मुद्गर मांडू गदा भालचक्र गुंफा खंजीर बरची असील सबळ प्रहारे भेदिती परी तो शस्त्रे मच्छिंद्रनाथ तृणप्राय सकळमानित शस्त्रवृष्टी घनवर्षत मच्छिंद्र पर्वत झाला असे ऐसे होता ते अवसरी निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परमकोपे गांडीवास्त्र सज्ज करी ते पै झाला एके निर्मिला वातशर दुजी निर्मिला कामास्त्र तीव्र तिजे निर्मिले वासव अस्त्र महाशक्ती आगळी ते चौथी योजिले नागास्त्रबंधन जे महातक्षकाहुनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे सहावे रुद्रास्त्र प्रळयकाळ की भक्षुपा हे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सबळ असंख्य राक्षस मिरवती आठवे कृतांत्रास्त्र कठीण प्रेरिता पावती मृत्युकाळ नाम प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिरविती ऐसे योजुनी शरार्णव मांडिते झाले प्रळय पर्व शस्त्रासी मंत्र गौरव दैवता शक्ती आराधिल्या
ऐसे योजनी गांडीवा गुणी प्रेरिते झाले अष्टही क्षणी. मग ते अस्त्र भ्रमता गगनी प्रलय काळा उडावला. वातास्त्राची प्रलयगती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करीती. अर्घी कार्पास जीवता कामास्त्र परमकठीण उर्वशीचे चांगुलपण अन्यद्वारा करवीत गमन मच्छिंद्र जतीये कृती. त्याही परमसुंदर खाणी पाहता काममूर्छिनी देव दानव मानव ध्यानी जपी तपी लागती. वासव शक्ती अतिप्रौढी तेज प्रवेशता पळे ब्रह्मांडी. मित्रता पाहुनी घालणी उडी उरली नाही मागुती. ती शक्ती होता प्रकट शब्द करी कडकडाट. तिने उचलू पाहे ब्रह्मांड पीठ धरा कंप दाटला. शेषद चकला आपले मनी उंचावी तसे गिघा मूर्धनी. कूर्म पुष्टी सरसावनी भये कापे चळाचळा. वराह उंचावनी दंत म्हणे धरा होती रसा व्यक्त. दिग्गज भयभीत चित्त सैरा धावती दशदिशा. अस्त्रे उन्नु हे प्रलय अचाट की प्रलय रुद्राचा हळहळाट. विमान यानी पाहे सुभट त्या पळता समजेना. अस्त्रेनो हे प्रलय अचाट की प्रलय रुद्राचा हळहळाट. विमान यानी पाहे सुभट त्या पळता समजेना. तेज पाहता सत्य अद्भुत गंधर्व झाले मूर्छागत. तार तारांगण होत चंद्रलपवी मुखाते. सूर्य वरुणा दाटी म्हणे राहे खगापोटी. वेगी प्रलय जेठी जगा माझी मिरवला. शिव झाला भयातूर रक्षा कपाटे गिरिकंदर. ऐसा प्रलय होता अपार ठाई ठाई पडताती. त्यात नागास्त्र विषवल्ली सरणी प्रकटा विषाची प्रेरणी. अघटिते तेथे जाहली करणी आली विषाची मूर्छना. होता ब्रह्मास्त्र शापादित्व त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक. तो क्षणी जाळू पाहे सकळीक ग्रासी न म्हणे ब्रह्मांड. त्याते साह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुधा. रक्षक धावले तैशात काळास्त्र परम शिरले. प्राण हरू लोकांचा अशी प्रलयाची होता मांडणी. मच्छिंद्रदेव घता नैनी मग तव अस्त्र शक्ती मंत्र जपुनी. विभूती ते सोडितसे तिने अस्त्र विचक्षणी. कैसे ऐका प्रतापखाणी वात अस्त्राचे पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले. यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी संचरिले अस्त्र विरक्त धडपडूनी. तिने कामास्त्र वापुढे होऊनी पाठी देऊनी पळतसे. वासव शक्ती अति दारुण तिचे पुढे झाले मोहन. तिने महंता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे. नागास्त्राचे परिपाती खगेदास्त्र घाली उडी. सकळ नागाची झुपडी दाढे खाली रगडी ते. यावरी ब्रह्मास्त्र प्रलयान यास्तव अस्त्र उरोनेदी केवळ. ते वरुण वाचे सफळ आशीर्वचन नाथा ते. यावरी रुद्रास्त्र उरोनेदी केवळ. तयापुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळ. येताची सर्व अंग झाले शीतळ. कोप शांताब्दीत बुडाला दानवास्त्रा नाही मिती. त्याची मच्छिंद्रा ते देवास्त्र करी शांती. सकळ त्या ते पाहुणी जाती अंतरिक्ष स्थानी आपल्या. यावरी काळास्त्र ग्रहण तिने संजीवनी अस्त्र पुढे पाहून. मागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती. अशी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती. यावरी जे अस्त्र उरले नववे मिती. तयाची ख्याती परिसावी. ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करता भैरवपिंड. तेने विकळ झाले अष्टधिंड चलन वलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रकट होता दणाना उठला ब्रह्मांडी समजता. तो प्रलयनाद अंबा ऐकता परिचारिका धाडीतसे. त्या परिचारिका एक एकाकिनी कोटी चामुंडा लावण्य खाणी. शंखिनी डंखिनी योगिनी जलदेवता पातल्या. चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा अशा वर्णिल्या किती तोंडा. अष्टराष्ट्री धाविन्नला तरी पूर्वी 5 साती समाचारा आल्या असती. त्यांनी पाहुनी प्रलयगती सकळ समुदायत वाणिला. त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीती मार. परी तो सुभट मच्छिंद्र निवारित अस्त्राने. असो वातास्त्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होऊनी. प्राण विकळ देहधरणी चिष्टित पडियेले. यारी व एक क्षणी चामुंडा भार. तयांचा कैसा झाला विचार. भुलिक मोहनास्त्र कामश्री योजिले. तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त. तेने क्षणेक होऊनी मूर्छित पिशाच्या समान भ्रमताती. कोणी वाद्ये घेऊन नाचती. कोणी उगीच टाळ्या पिटीती. कोणी खगी तंद्री लाविती. कोणी हसती गदागदा. कोणी म्हणती विमान आले. कोणी उभ्याच डोलती डोले.
कोणी धावती मही पावले पळता उलथुनी पडता ती, कोणी उगेच स्पुंदोनी रडती, कोणी गोंधळी गायन करती, कोणी रानोरान भ्रमती आई बया म्हणूनिया, कोणी लोळती धुईत, कोणी मृत्तिका उधळीत, कोणी उदो उदो म्हणत, कोणी रडता पडता ती, कोणी निचेष्टीत पडता धरणी, नक्षिका गोंगाट करती वदनी, कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करता ती नेपुरे, कोणी भेटती दाटती प्रेमे, कोणी काष्टची उभवून सप्रेमे, नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नामी होता ती, कोणी फेडून नेसते वसन वृक्षाने सविती गुंडाळून, कोणी कवळूनी करी पाषाण स्तनपान करीती त्या, कोणी काढुनी चोळी चिंधोटी त्याची नेसती लंगोटी, अंगाचर्चुनी भस्म चिमोटी भोपळा नरोटी कवळुनिया, कोणी ऊर्ध्व करून हस्त अलख म्हणून भिक्षा मागत, कोणी शृंगार काढून निश्चित पाषाणातील बविले, ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र, विद्या गौरवी प्रहर तया माझी संचरवी, ते अस्त्र चपळ सबळवंत वसने आसडूनी त्वरित, नेऊनिया गगनपंथे अंबरा ते मिरविली, मग त्या सकळ नग्न होऊनी नृत्य करती सकळ अवनी, त्याही सकळ आणि मच्छिंद्र मुनी मायास्त्राते जल्पतसे, तेने करुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष, निर्मुनी या नाथ प्रत्यक्ष समोर संचार करीवी तसे, तैसे करुणी दृढ राहती स्मरणास्त्र जल्पले होती, तेने करुणी सर्व गोरटी देहाप्रती पातल्या, देहस्मरणी होत असतीत आपणा आपणाकडे पाहत, तो नग्न शरीरी केशमुक्त भ्रमलज्जित मग त्या झाल्या, भोवते पाहते दृष्टी करुणी तो अपार पुरुष देखले नैनी, तेने फारच लज्जित होऊनी पळती सैराट नग्नची, तो पळत पळत सहज नैनी, भैरव पाहिले अनवस्थान कंठी उरलासे प्राण, रुधिर अवनी सांडतसे आणि पाहिले नेत्रश्वेती, मग गळूनी गेल्या तेथे भगवती, अंबिका पाहुनी नग्न समजती आश्चर्यचित्ती करीतसे, म्हणे काव ऐसे केले कोणी तुम्हा ते नागविले, येरी म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्था हे झाली, माय ओ माय जोगी आला कोणी कळूनी जाणो आम्ही त्याला, तेने करून अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा, आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा वहिले, ना तरी दशा पूर्ण पावाल आम्हा दिसते जननीये, भैरवा सारिखे वीर धुरंधर तयांचा प्राण कंठावर, उरला असे बरावा विचार आम्हा लागी दिसेना, तो जोगी नव्हे माया जननी, सूत फसवला दुसरा तरणी, पूर्व भयाची आता मांडणी जगा माझी मिरवेना, की एकादश प्रलय रुद्र एकच शरीरी मिरविले भद्र, देवदानव नक्षत्र चंद्र आम्हा वाटले ग्रासितो, की माये प्रलय विजेच्या स्थानास, आजीच झाली धरुणी द्यास, आप तेज महिवायू आकाश ग्रासिले असे वाटतसे, तरी आता वेगे माये या स्थाना ते आचबावे, कोणे प्रकारे वाचबावे जीवित्व आपले जननीये, असे बोलून भयभीत कंपायमान बाबऱ्या होत, कोणी बोलता चांचरा घेत आला आला म्हणून, ऐशी दीक्षा माय भवानी काहुनी आश्चर्य गरीवनी, मग स्वचित्तात पाहे शोधुनी कोण कोणाचा कोणता, तब तो महाराज कविनारायण उपरी चरवसूच प्रियनंदन, मच्छिंद्र नामे अवतार धरून जगा माझी मिरवला, ऐसे आणून स्वचित्तात मग सकाळ लागी बसणे देत, पुढे घालूनी अवला समस्त बाहेर आली जगत्रय जननी, मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित बहुप्रेमाने हृदय धरित, तेने पाहुनी जगन्माते ते चरणावरी लोटला, मग घेऊनी अंकी मच्छिंद्रनाथ म्हणे बा प्रताप केला बहुत, तरी भैरव प्राणरहित झाले सावध करीतेसी, ऐसे ऐकूनी अंबिकावाणी प्रसन्न झाली चित्त भवानी, मग अस्त्रविद्या वाताकर्षणी काढून घेतली ते समयी, जैसे दुग्धा माझी तोय काढून घेता हंस समयी, तेवी वाताकर्षण अस्त्र सदयी काढून घेत ते क्षणी, की पंचाक्षरी कौशले प्रती मही मांदुसे काढून घेती, तन्याये विद्याशक्ती काढून घेत तो नाथ, किंवा स्वबुद्धी विचक्षण कार्य असता परस्वाधीन, ते युक्ती प्रयुक्ती घेती करून प्राज्ञ बळे आपुलाले, असो ऐसे दृष्टांत बोले, येरीकडे भैरव सावध झाले, चलन वलन सर्व संचरले जैसे तैसे शरीर, मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करुनी, तो जगन्माता अंकी घेऊनी मच्छिंद्रा ते बैसरी, मग ते अष्टभैरव वीर येते झाले अंबिके समोर, म्हणती अंबे प्रताप थोर, मच्छिंद्राने पै केला मी याची उद्ध मांडणी, घेऊ सकळ परीक्षा कडसणी,
मग नागपत्र अश्वत्थाहुनी कथा वदले अंबे ते. नाग अश्वत्थाहुनी ऐकता गोष्टी माता म्हणे हा धन्य धुर्जटी. मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दाविका जैसे पया माझी तोय शोषून घेत हंसपय. तेवी आता युद्ध संदेह काढून दावी चक्षुते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसी दावू कोणत्या अर्थ. माता म्हणे हा पर्वत आकाशाते मिरवी की मिरवेल परी जेथील जेथ पुन्हा ठेवी मूर्तिमंत. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्माते. मग वायू अस्त्र फणी देवत मंत्रजल्पे केले युक्त. पर्वती फेकिता भस्म होत उदय वातची जो झाला. वात मौळी कंद्रू नंदन पर्वतमौळी शीघ्र वाहून वात चक्री करी भ्रमण. चंडरथा समान की त्याते उलथावया शक्ती. अंबा पाहे आपल्या चित्ती परिशेष मोळीचे पर्वत माती दृढ असे ढळेना. मग मन म्हणे हा धन्यनाथ जेणे ऐक्य केला पर्वतवात. शत्रू समरी ऐक्य चित्त मिरविलाही हे धन्य. पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन श्री जैसा मत्स्य कोदरी. येऊन या दडला की व्याघ्रा अजानांदवटी. नांदविले एका पेटीये की उरगारी सांगती गोष्टी. प्रेम भावे मिरवूनिया तन्याये मच्छिंद्रे केले धन्य सद्विद्येचे धाम रचिले. मग कुरवाळुनी ठेवून अंबेचे समाधान. मग कुरवाळुनी म्हणे वहिले पर्वताते उतरी का. मग मच्छिंद्रे वात आकर्षून ठाईच्या ठाई न उतरून ठेवून अंबेचे समाधान सद्विद्येने पै केले. यावरी नाथ आणि भगवती गेले अंबिका स्थानाप्रती. तेथे राहुनी 3 रात्री पुसुनिया चालिले. मग अंबा प्रसन्न होऊनी अस्त्रे दिधली त्याते 2. स्पर्शास्त्रास्त्र भिन्न प्रसादाते निवेदिले. असो ऐसा प्रसाद घेऊन निगता झाला मातेशी नमून. 12 मल्हारांचा मार्ग धरून जाता झाला तो नाथ. पुढे 12 मल्हारांचे कथन श्रोतिया सांगे धुंडीनंदन. नरहरी मालू नामा ध्येयान जगा माझे मिरवितो. स्वस्ति श्री भक्तिकथा सार समंत गोरक्षकाव्य किमागार. सदा परिशोत भाविक चतुर्थोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार चतुर्थोध्याय समाप्तः.